शांती. आज आहे 21/2/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानाच्या तलवारीमध्ये योगाचे जौहर अर्थात शक्ती पाहिजे, तेव्हाच विजय होईल. ज्ञानामध्ये योगाची शक्ती असेल तर त्याचा परिणाम नक्की होईल. प्रश्न आहे, तुम्ही ईश्वराचे पैगंबर अर्थात संदेशवाहक आहात. तुम्हाला साऱ्या दुनियेला कोणता पैगाम अर्थात संदेश द्यायचा आहे? उत्तर आहे, सर्व दुनियेला संदेश द्या की ईश्वराने सांगितले आहे, तुम्ही सर्वांनी स्वतःला आत्मा समजा, देह अभिमान सोडा, मज एका पित्याची आठवण करा, तर तुमच्या डोक्यावरील पापांचे ओझे उतरेल. एका बाबांच्या आठवणीने तुम्ही पावन बनाल. अंतर्मुखी मुलेच असा संदेश सर्वांना देऊ शकतात. ओम शांती. बाबांनी समजावून सांगितले आहे की कोणीही मनुष्य मात्र, भले मग तो दैवी गुणवाला असो नाही तर आसुरी गुणवाला असो, त्यांना भगवान म्हणू शकत नाही. हे तर मुले जाणतात. दैवी गुणवाले असतात सतयुगामध्ये, आसुरी गुणवाले असतात कलयुगामध्ये. म्हणून बाबांनी लेखी माहिती सुद्धा तयार केली आहे की दैवी गुणवाले आहात का आसुरी गुणवाले, सतयुगी आहात का कलयुगी. या गोष्टी फार मुश्किलीने मनुष्यांच्या लक्षात येतात. तुम्ही शिडीच्या चित्रावर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. तुमचे ज्ञानाचे बाण खूप चांगले आहेत, परंतु त्यामध्ये जौहर अर्थात धार रूपी शक्ती पाहिजे. जशी तलवारीमध्ये धार असते, काही तर अतिशय धारदार अर्थात खूप शक्तिशाली असतात. जसे गुरु गोविंद सिंह यांची तलवार विदेशात गेली. त्या तलवारीला घेऊन परिक्रमा करतात अर्थात प्रदक्षिणा घालतात, खूप स्वच्छ ठेवतात. एखादी 2 पैशाची सुद्धा तलवार असते. ज्या तलवारीला धार असते ती खूप शक्तिशाली असते, त्याची किंमत खूप जास्त असते. मुलांमध्ये देखील असे आहेत. कोणामध्ये ज्ञान खूप आहे, योगाचे जौहर अर्थात शक्ती कमी आहे. जे बंधनात आहेत, गरीब आहेत, ते शिवबाबांची खूप आठवण करतात. त्यांच्यामध्ये ज्ञान कमी आहे, योगाचे जौहर खूप आहे. ते तमोप्रधानापासून सतोप्रधान बनत आहेत. जसे एक अर्जुन आणि भिल्लाचे सुद्धा उदाहरण दाखवतात. अर्जुनापेक्षा सुद्धा भिल्ल कुशाग्र झाला बाण मारण्यामध्ये. अर्जुन अर्थात जे घरामध्ये राहतात, रोज ऐकतात ते, त्यांच्यापेक्षा बाहेर राहणारे कुशाग्र होतात. ज्यांच्यामध्ये ज्ञानाचे जौहर आहे त्यांच्या समोर ते ओझे वाहतात. मग म्हणतात भावी अर्थात नशीब. कोणी नापास होतात अथवा दिवाळखोर होतात तर नशिबाला दोष देतात. ज्ञानासोबतच योगाचे जौहर अर्थात शक्ती सुद्धा जरूर पाहिजे. जौहर नसेल तर जसे कुक्कड ज्ञानी आहेत अर्थात दुसऱ्यांना ज्ञान देऊन जागे करून स्वतः झोपी जाणारे आहेत. मुले सुद्धा फील करतात. कोणाचे पतीवर, कोणाचे कोणावर प्रेम असते. ज्ञानामध्ये खूप हुशार असतात, परंतु आत संघर्ष चालू असतो. इथे तर एकदम साधारण राहायचे आहे. सर्व काही दिसत असताना देखील जसे बघतच नाही. एका बाबांवरच प्रेम आहे, तेव्हाच तर गायन केले जाते. कम कारडे दिल यारडे अर्थात ऑफिस इत्यादी ठिकाणी काम करत असताना देखील बुद्धीमध्ये आठवण राहावी की मी आत्मा आहे. बाबांनी फरमान अर्थात आदेश दिला आहे की माझी आठवण करत राहा. भक्ती मार्गामध्ये सुद्धा काम काज करताना कोणत्या न कोणत्या इष्टदेवतेची आठवण करत राहतात. तो तर आहे दगडाचा पुतळा, त्याच्यामध्ये आत्मा तर नाहीये. लक्ष्मी नारायणाची सुद्धा पूजा केली जाते, त्या देखील दगडाच्या मूर्त्या आहेत ना. तुम्ही विचारा, यांची आत्मा कुठे आहे? आता तुम्ही समजता ती तर जरूर कोणत्या तरी नावारूपामध्ये आहे. आता तुम्ही पुन्हा योगबलाने पावन देवता बनत आहात. एम ऑब्जेक्ट सुद्धा आहे. दुसरी गोष्ट बाबा समजावून सांगत आहेत की ज्ञानसागर आणि ज्ञानगंगा या पुरुषोत्तम संगम युगावरच असतात. बस
एकदाच असतात. ज्ञानसागर येतातच कल्पाच्या या पुरुषोत्तम संगम युगावर. ज्ञानसागर आहेत निराकार परमपिता परमात्मा शिव. त्यांना शरीर जरूर पाहिजे जे बोलू सुद्धा शकतील. बाकी पाण्याची तर गोष्टच नाही. हे ज्ञान तुम्हाला मिळतेच मुळी संगम युगावर. बाकी सर्वांकडे आहे भक्ती. भक्ती मार्गवाले गंगेच्या पाण्याची सुद्धा पूजा करत राहतात. पतित पावन तर एक बाबाच आहेत. ते येतातच एकदा जेव्हा जुनी दुनिया बदलणार असते. आता हे कोणाला समजावून सांगण्यासाठी बुद्धी देखील पाहिजे. एकांतामध्ये विचारसागर मंथन करावे लागेल. कसे लिहावे जेणेकरून मनुष्य समजतील की ज्ञानसागर परमपिता परमात्मा एकच शिव आहेत. ते जेव्हा येतात त्यांची मुले जी ब्रह्मा कुमार कुमारी बनतात ते ज्ञान धारण करून मग ज्ञानगंगा बनतात. ज्ञानगंगा अनेक आहेत. ज्या ज्ञान ऐकवत राहतात त्याच सद्गती करू शकतात. पाण्यामध्ये स्नान करून पावन बनू शकत नाही. ज्ञान असतेच संगमावर. हे समजावून सांगण्यासाठी युक्ती पाहिजे. खूप अंतर्मुखी पाहिजे. शरीराचे भान सोडून स्वतःला आत्मा समजायचे आहे. यावेळी म्हणणार आम्ही पुरुषार्थी आहोत. आठवण करत करत जेव्हा पापे भस्म होतील तेव्हा लढाई सुरू होईल. तोपर्यंत सर्वांना संदेश मिळेल. पैगाम अथवा मेसेज तर शिवबाबाच देतात. खुदाला अर्थात ईश्वराला पैगंबर म्हणतात ना. तुम्ही सर्वांना हा संदेश पोहोचवता की स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्यासोबत योग लावा. तर बाबा प्रतिज्ञा करतात की तुमची जन्म जन्मांतरीची सर्व पापे भस्म होतील. हे तर बाबा बसून ब्रह्मा मुखाद्वारे समजावून सांगत आहेत. पाण्याची गंगा काय समजावून सांगणार. बेहदचे बाबा बेहदच्या मुलांना समजावून सांगत आहेत. तुम्ही सतयुगामध्ये किती सुखी संपत्तीवान होता. आता दुःखी गरीब बनले आहात. ही आहे बेहदची गोष्ट. बाकी ही चित्रे इत्यादी सर्व भक्ती मार्गातील आहेत. ही भक्ती मार्गाची सामग्री सुद्धा बनणारच आहे. शास्त्र वाचणे पूजा करणे ही भक्ती आहे ना. मी अर्थात शिवबाबा थोडेच शास्त्र इत्यादी वाचतो. मी तर तुम्हा पतितांना पावन बनविण्यासाठी ज्ञान ऐकवतो की स्वतःला आत्मा समजा. आत्ता आत्मा आणि शरीर दोन्ही पण पतित आहेत. आता बाबांची आठवण करा तर तुम्ही हे देवता बनाल. देहाच्या सर्व जुन्या नात्यांमधून मोह नष्ट व्हावा. गातात देखील तुम्ही याल तेव्हा आम्ही इतर कोणाचेही ऐकणार नाही. फक्त तुमच्याशीच सर्व संबंध जोडणार. बाकी सर्व देहधारींना विसरून जाणार. आता बाबा तुम्हाला तुमच्या वायद्याची आठवण करून देत आहेत. बाबा म्हणतात माझ्यासोबत योग लावल्यानेच तुमची विकर्म विनाश होतील. तुम्ही नवीन दुनियेचे मालक बनाल. हे आहे एम ऑब्जेक्ट. राजांसोबतच प्रजा देखील जरूर बनणार आहे. राजांना दास दासी सुद्धा पाहिजेत. बाबा सर्व गोष्टी समजावून सांगत राहतात. चांगल्या रीतीने योगमध्ये राहिला नाहीत, दैवी गुण धारण केले नाहीत तर उच्च पद कसे प्राप्त करणार. घरामध्ये कोणत्या न कोणत्या गोष्टींवरून भांडण कलह होतात ना. बाबा लिहून देतात की तुमच्या घरामध्ये कलह आहे म्हणून ज्ञान टिकत नाही. बाबा विचारतात पती पत्नी दोघेही ठीक चालताना वर्तन खूप चांगले पाहिजे. क्रोधाचा अंश देखील राहू नये. आता तर दुनियेमध्ये किती हंगामा आणि अशांती आहे. तुमच्यामध्ये ज्ञान योगामध्ये खूप कुशाग्र होतील तेव्हा अजूनच खूप आठवण करू लागतील. तुमची प्रॅक्टिस सुद्धा चांगली होईल आणि बुद्धी देखील विशाल होईल. बाबांना लहान चित्रे इतकी आवडत नाहीत. सगळी चित्रे मोठी मोठी असावीत. बाहेर मुख्य ठिकाणांवर लावा. जशी नाटकाची मोठी मोठी चित्रे लावतात ना. चांगली चांगली चित्रे बनवा जी कधी खराब होऊ नयेत. शिडीची चित्रे देखील खूप मोठी मोठी बनवून अशा जागी लावा जेणेकरून सर्वांची नजर पडेल.
चित्राच्या पेंटिंगचा रंग इत्यादी असा टिकाऊ असावा जो पाणी किंवा उन्हामध्ये खराब होणार नाही. मुख्य ठिकाणी लावा किंवा कुठे प्रदर्शन असते तर मोठी मुख्य 2-3 चित्रेच पुरेशी आहेत. हे गोळ्याचे अर्थात सृष्टीचक्राचे चित्र देखील खरे तर भिंतीच्या आकारा एवढे बनवले पाहिजे. भले 8-10 माणसांनी उचलून नेऊन लावावे. कोणीही दुरून जरी पाहिले तरी ते एकदम स्पष्टपणे दिसावे. सतयुगामध्ये तर इतर सर्व धर्म नसतात, ते तर येतातच नंतर. सुरुवातीला तर स्वर्गामध्ये खूप थोडे मनुष्य असतात. आता स्वर्ग आहे की नरक, तुम्ही यावर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. जे येतील त्यांना समजावून सांगत राहा. मोठी मोठी चित्रे असावीत. पांडवांचे मोठे मोठे पुतळे कसे बनवतात? तुम्ही सुद्धा पांडव आहात ना. शिवबाबा तर संगमावर शिकवतात. तो श्रीकृष्ण आहे सतयुगातील फर्स्ट प्रिन्स. तुम्ही समजावून सांगत आपली राजाई स्थापन करता. काही शिकता शिकता सोडून देतात. शाळेमध्ये देखील जेव्हा कोणी शिकू शकत नाहीत तर शाळाच सोडून देतो. इथे देखील बरेच आहेत ज्यांनी शिक्षणच सोडून दिले आहे. मग ते स्वर्गामध्ये येणार नाहीत काय? मी विश्वाचा मालक, माझ्याकडून 2 शब्द जरी ऐकले तरी देखील स्वर्गामध्ये जरूर येणार. पुढे जाऊन भरपूर जण ऐकतील. ही सर्व राजधानी स्थापन होत आहे कल्पापूर्वीप्रमाणे. मुले समजतात आम्ही अनेक वेळा राज्य घेतले आहे आणि मग गमावले आहे. हिऱ्या समान होतो, नंतर मग कवडी समान बनलो आहोत. भारत हिऱ्या समान होता, मग आत्ता काय झाले? भारत तर तोच असणार ना. या संगमाला पुरुषोत्तम युग म्हटले जाते. उत्तम ते उत्तम पुरुष सुद्धा आहेत. बाकी सर्व आहेत कनिष्ठ. जे पूज्य होते तेच नंतर पुजारी बनले आहेत. 84 जन्म घेतात. ती शरीरे देखील नष्ट झाली. आत्मा सुद्धा तमोप्रधान झाली. जेव्हा सतोप्रधान असतात तेव्हा तर पूजाच करत नाहीत, चैतन्यमध्ये आहेत. आता तुम्ही शिवबाबांची चैतन्यमध्ये आठवण करता आणि जेव्हा पुजारी बनता तेव्हा दगडाची पूजा करणार. आता बाबा चैतन्य आहेत ना, नंतर त्यांचीच दगडाची मूर्ती बनवून पूजा करत राहतात. रावण राज्यामध्ये भक्ती सुरू होते. आत्मे तेच आहेत. विविध शरीर धारण करत आली आहे. पतन झाल्यामुळेच भक्ती सुरू होते. मग बाबा येऊन ज्ञान देतात तर दिवस सुरू होतो. ब्राह्मण तेच देवता बनतात. आता तर देवता म्हणू शकणार नाही. ब्रह्मा तर सतयुगामध्ये असत नाही. इथे ब्रह्मा तपस्या करत आहेत. मनुष्य आहेत ना. शिवबाबांना शिवच म्हटले जाते. यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये आहेत तरी देखील शिवबाबाच म्हणणार. दुसरे कोणतेही नाव ठेवले जात नाही. यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये शिवबाबा येतात. ते ज्ञानाचा सागर आहे. या ब्रह्मातनाद्वारे ज्ञान देतात. तर चित्रे इत्यादी देखील व्यवस्थित समजून घेऊन बनवायची आहेत. यामध्ये लिखाणच उपयुक्त ठरते. पतित पावन पाण्याचा सागर आहे की पाण्याच्या नद्या आहेत का ज्ञानसागर आणि त्यांच्याद्वारे निघालेल्या ज्ञानगंगा ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. यांनाच बाबा ज्ञान देतात. ब्रह्माद्वारा जे ब्राह्मण बनतात तेच पुन्हा देवता बनतात. विराट रूपाचे चित्र सुद्धा खूप मोठे बनवायचे आहे. हे आहे मुख्य चित्र. बाबा समजावून सांगत आहेत, गोड मुलांनो, तुम्हाला आपली बुद्धी सिव्हिल अर्थात शुद्ध बनवायची आहे. जेव्हा बाबा बघतात की यांची क्रिमिनल दृष्टी अर्थात विकारी दृष्टी आहे तेव्हा समजून जातात की हे चालू शकणार नाहीत. तुमची आत्मा आता त्रिकालदर्शी बनते. हे कोणी विरळाच समजू शकतो. बरेच बुद्धू आहेत. बाबांना सोडचिठ्ठी देतात. हे तर मुले समजतात की राजधानी स्थापन होत आहे. यामध्ये सर्व प्रकारचे पाहिजेत. अखेरीस सर्व साक्षात्कार होणार. फर्स्ट क्लास दासदासी सुद्धा बनतील. फर्स्ट क्लास दासी कृष्णाची पालना करणार.
भांडी घासणारी, भोजन बनवणारी, साफसफाई करणारी सगळे असणार. इथूनच निघणार. फर्स्ट नंबरवाली नक्कीच चांगले पद मिळवेल तशी जाणीव अर्थात आभास होतो. बाबांना मुलांच्या बाबतीत आभास होतो की हे खूप छान मुरली चालवतात, परंतु योग कमी आहे. कोणी पत्नी पतीपेक्षा देखील कुशाग्र होते. एक ज्ञानामध्ये असेल तर म्हणतात, बाबा दुसरे चाक ठीक नाहीये, एकमेकांना सावध करायचे आहे. प्रवृत्ती मार्ग आहे ना. जोडी एक समान असावी, आप समान बनवायचे आहे. अखेरीस तुम्ही दुनियेला देखील विसरणार. हे समजताना की मी हंस आहे, हा बगळा आहे. कोणामध्ये कोणता अवगुण, कोणामध्ये कोणता. चटाभेटी अर्थात संघर्ष देखील होतो. मेहनत खूप आहे देखील खूप सोपे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती. एकही पैसा खर्च न करता सर्वोच्च पद प्राप्त करू शकता. गरीब जे आहेत ते चांगली सेवा करत राहतात. हे तर माहीत आहे ना की कोण कोण रिकाम्या हाताने आले आहेत. भरपूर काही घेऊन आलेले आज नाही आहेत आणि गरीब खूप उच्च पद प्राप्त करत आहेत. अच्छा, गोड गोड. खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञान तलवारीमध्ये आठवणीचे जौहर अर्थात शक्ती भरण्यासाठी कर्म करत असताना अंतर्मुखी बनून अभ्यास करायचा आहे की मी आत्मा आहे. मज आत्म्याला बाबांचे फरमान आहे की निरंतर माझी आठवण करा. एका बाबांवरच खरे प्रेम करायचे आहे. देह आणि देहाच्या संबंधींपासून अर्थात नातेवाईकांमधून मोह काढून टाका. दुसरा पॉइंट आहे, प्रवृत्तीमध्ये राहत असताना एकमेकांना सावध करून हंस बनून उच्च पद घ्यायचे आहे. क्रोधाचा अंश देखील काढून टाकायचा आहे. आपली बुद्धी सिव्हिल अर्थात शुद्ध बनवायची आहे. आजचे वरदान आहे, साक्षी होऊन कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घेणारे कर्तेपणाच्या भानापासून मुक्त अशरीरी भव. साक्षी होऊन कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घेणारे कर्तेपणाच्या भानापासून मुक्त अशरीरी भव. स्पष्टीकरण आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा शरीरामध्ये या आणि पाहिजे तेव्हा अशरीरी बना. कोणतेही कर्म करायचे असेल तर कर्मेंद्रियांचा आधार घ्या, परंतु आधार घेणारी मी आत्मा आहे हे विसरू नका. करणार नाही, करवून घेणारी आहे. जसे दुसऱ्यांकडून काम करवून घेता तर त्यावेळी स्वतःला वेगळे समजता, तसे साक्षी होऊन कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घ्या तर कर्तेपणाच्या भानापासून मुक्त अशरीरी बनाल. कर्माच्या मध्ये मध्ये 1-2 मिनिटे देखील अशरीरी होण्याचा अभ्यास करा तर अंतिम समयाला खूप मदत मिळेल. स्लोगन आहे, विश्व राजन बनायचे असेल तर विश्वाला सकाश देणारे बना. विश्व राजन बनायचे असेल तर विश्वाला सकाश देणारे बना. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.